पत्रकार परिषद आयोजित केली, काय का? सध्या जवळपास महाराष्ट्रातल्या सगळ्याच साखर कारखाने बंद झालेले आहेत आणि नुकताच मुंबई उच्च न्यायालयानं ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जी FRP दिली जाते ती विना कपात एक रकमी दिली पाहिजे आणि 1966च्या कायद्यानुसार ऊस तुटल्यानंतर 14 दिवसात दिली पाहिजे अशा प्रकारचा आदेश दिलेला आहे। यापूर्वी 21 फेब्रुवारी 2022ला जो शासन निर्णय झालेला होता टप्प्याटप्प्यानं FRP देण्याचा तो रद्दबातल ठरवला आहे। अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या अनेक साखर कारखान्यांनी साखर कारखाने चालू झाल्यापासून अद्याप 1 रुपया सुद्धा शेतकऱ्यांना दिलेला नाही। काही कारखान्यांनी पहिल्या पंधरवड्याची किंवा पहिल्या महिन्याभराची ऊस बिलं दिलेली आहेत आणि ती अर्धवट दिलेली आहेत। तेव्हा पूर्ण FRP मागील वर्षाच्या रिकव्हरीच्या आधारानं प्रत्येक कारखान्याची निश्चित करून जी रक्कम शिल्लक राहिलेली आहे त्याला ऊस दर नियंत्रण अध्यादेश 1966 कलम 3A प्रमाणे त्यांच्यावर कारवाई करावी आणि 15% व्याजानं शेतकऱ्यांचे पैसे अदा करण्याचा आदेश द्यावा आणि तो आदेश जर का त्यांनी मान्य केला नाही तर त्यांच्यावर सरकारी थकबाकी समजून जप्तीचं कारवाई करावी आणि साखर कारखान्यांच्या मालमत्ता लिलावात काढून शेतकऱ्यांचे पैसे अदा करावेत ही मागणी मी करणार आहे। कालच तशा प्रकारचं पत्र साखर आयुक्तांना दिलेलं आहे आणि म्हणून कोणत्या कोणत्या कारखान्यांची बाकी शिल्लक आहे या संदर्भामध्ये शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्यासाठी म्हणून मी आज पुणे फलटण या भागामध्ये आलेलो होतो। नंतर मराठवाड्यात आणि सोलापुरातली माहिती संकलित करून पुढच्या आठवड्याभरामध्ये मी साखर आयुक्तांची भेट घेणार आहे। नुकताच अर्थसंकल्प सादर झाला, या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय मिळालं असं तुम्हाला वाटतं? नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्याला काहीही मिळालेलं नाही। शेतकऱ्याचा विश्वासघात झालेला आहे। खरं तर आमचं सरकार आलं तर शेतकऱ्याचा 7/12 कोरा करू अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केलेली होती आणि ते महायुतीचे नेते होते असं जाहीरनाम्यामध्ये त्यांनी आश्वासन दिलेलं होतं, पण ते आश्वासन त्यांनी बाजूला ठेवलं। आजच्या बजेटमध्ये खरं तर त्याची तरतूद व्हायला पाहिजे होती, ती झालेली नाही। मागच्या 3 वर्षापासून शेतकऱ्यांना जे ठिबक सिंचनासाठी अनुदान दिलं जातं त्या अनुदान शेतकऱ्यांना मिळालेलं नाही आहे। अशा अनेक योजना सरकारनं जाहीर केल्या अनुदानाच्या, परंतु त्याचे अनुदान शेतकऱ्यांना मिळालेलं नाही। त्यामुळं या बजेटमधून शेतकऱ्याच्या हाताला काही लागलेलं नाही, पण झालाय फक्त तो विश्वासघातच झालेला आहे। शेतकरी आत्महत्या पण मोठ्या प्रमाणात वाढल्यात। याचं कारण प्रत्येक पिकाला हमीभाव द्यायचा आणि हमीभावापेक्षा 20% अनुदान द्यायचं आश्वासन याच महायुतीनं निवडणुकीमध्ये दिलेलं होतं। प्रत्यक्षामध्ये मात्र केंद्र सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर 20% आयात शुल्क लावले, कांद्याचे भाव गडगडले। टांझानियातून डाळ आयात केली, हरभरा आणि तुरीचे भाव गडगडले आणि खरेदी केंद्र सुरू नाहीत। पामतेल आयातीवरचं आयात शुल्क केंद्र सरकारनं 0 केलं, त्यामुळं सोयाबीन 9,000वरनं आज 3,800पर्यंत येऊन ठेपलेला आहे। हमीभाव आहे 4,892। म्हणजे हमीभावावर 20% अनुदान राहिलं बाजूला, हमीभावसुद्धा मिळेनाच झाला आहे। तीच अवस्था कापसाची आहे। सरकारनं 1 रुपयामध्ये पीक विमा देणार असल्याचा गाजावाजा केला, पण शेतकऱ्याच्या हातात ठेंगा दिला। सरकारच्या हिश्श्याची रक्कमच विमा कंपन्याला अजून सरकारनं भरलेली नाही आणि त्यामुळं शेतकऱ्यांना विम्याचे पैसे अद्याप मिळाले नाही। खरीपाचा हंगाम संपून 3 महिने होत आले, रब्बीची कापणी सुरू झाली तरी अजून खरीपाच्या विम्याचे पैसे मिळालेले नाहीत। गेल्या वर्षी 8,000 कोटी रुपये
शेतकऱ्यांना विमा संरक्षित रक्कम मिळाली होती. यावर्षी केवळ 693 कोटी रुपये मिळालेले आहेत. आणि म्हणून आर्थिक अडचणीमुळं, आर्थिक कोंडी झाल्यामुळं शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. शक्ती महामार्गासंदर्भात जी काय आपली भूमिका आहे, म्हणजे शक्ती महामार्गामुळे शेतकऱ्यांचं जे नुकसान होणार आहे, तर त्या संदर्भात आपण आपली जी भूमिका आहे त्या संदर्भात आपण काय सांगाल? शक्तीपीठ महामार्ग हा भाविकांच्यासाठी नाही, हा विकासासाठी नाही आहे, तर राजकीय नेत्यांच्या आणि विशेषतः सरकारमध्ये असणाऱ्या राजकीय नेत्यांच्या आणि प्रशासनातल्या अधिकाऱ्यांच्या फायद्यासाठी आहे. 50,000 कोटीचा याच्यामध्ये घोटाळा होणार आहे. सरळ आहे, देशभरामध्ये जे आता रस्ते बांधले जात आहेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत, अर्थात तिथेही काही पारदर्शक आणि स्वच्छ कारभार होतोय असा दावा मी करत नाही, पण तरीसुद्धा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं जे अनेक रस्ते बांधलेले आहेत त्याचा 6 पदरी रस्त्याचा 1 किलोमीटरचा खर्च साधारणपणे 35 कोटी रुपये येतो. शक्तीपीठ महामार्गाचा जर विचार करायचा झाला तर 802 किलोमीटर लांबी आहे आणि खर्च आहे 86,300 कोटी, म्हणजे 1 किलोमीटरचा खर्च आला 107 कोटी 60 लाख रुपये, म्हणजे तिप्पट खर्च ज्यादा येतो. म्हणून मी म्हटलं की जो रस्ता साधारणपणे 30 ते 35,000 कोटीत व्हायला पाहिजे तो 86,000 कोटीमध्ये व्हायला आहे. या ठिकाणी 50,000 कोटीचा मोठा घोटाळा होणार आहे. एक समृद्धी महामार्ग झाला आणि आमदाराचा दर 50 कोटी निघाला, आता किती निघणार आहे मला माहिती नाही. आणि एवढा मोठा भ्रष्टाचार धर्माच्या नावानं, देवाच्या नावानं करायचा उद्योग ही मंडळी करतायत. दुसऱ्या बाजूला ज्या शेतकऱ्यांची जमीन जाणार आहे त्यांना मात्र जमिनीचा मोबदला कवडी मोल किमतीने देणार आहे. समृद्धी महामार्गाला किंवा अन्य राष्ट्रीय महामार्गाला ज्या शेतकऱ्यांचे रस्ते गेले त्यांना बाजारभावाच्या चौपट आणि 5पट रक्कम दिली गेली. परंतु 2022 साली जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा एक शासन निर्णय झाला आणि हा जो समृद्धीला दिला जाणारा जो मोबदला आहे त्याच्या 60% कपात करून केवळ 40% मोबदला देण्याची नवी दुरुस्ती केली गेली आणि त्यामुळं शेतकऱ्यांना कवडी मोल किमतीनं त्याच्या जमिनीचे पैसे मिळणार आहेत. दुसऱ्या बाजूला राजकीय नेते मात्र मालामाल होणार आहेत असे. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या शक्तीपीठ मार्गामुळं सांगली, कोल्हापूर आणि सातारा, विशेषतः कराड परिसर या 3 जिल्ह्यांना महापुराचा मोठा फटका बसणार आहे. कारण सांगली कोल्हापूर भागामधून जेव्हा हा शक्तीपीठ महामार्ग जातो तो 6 नद्यावर मोठं पुलासाठी मोठं भराव टाकले जाणार आहेत आणि ते भराव हे महापुरास कारणीभूत ठरणार आहेत. आणि जागतिक बँकेनं सुद्धा महापुराचा अभ्यास गट ज्यावेळी पाठवला तर त्यावेळी महापुराला कारणीभूत पुलाचे भराव आहेत असा अहवाल दिलेला असताना हे नवीन पूल होत आहेत. आणि हे सगळे कशासाठी तर काही लोकांच्या फायद्यासाठी. कारण सध्या रत्नागिरी ते नागपूर जो राष्ट्रीय महामार्ग आहे केंद्र सरकारचा तो नुकताच बांधून पूर्ण झालेला आहे आणि त्याच्यावर अतिशय तुरळक अशी रहदारी आहे. म्हणजे त्या महामार्गावरनं एका टोलवरनं किमान दररोज 40 लाख रुपये टोलची वसुली झाली पाहिजे तरच तो फायद्यात जातो. पण जेमतेम 10 ते 11 लाख रुपये एवढीच टोल वसुली वाढली. म्हणजे सध्याचा प्रचलित महामार्ग तोट्यात असताना राज्य सरकारनं त्याला समांतर दुसरा महामार्ग काढायची गरजच काय. म्हणजे असं कुठल्या भक्तानं मागणी केली होती का. पंढरपूरला जाताना ट्रॅफिक जाम झालं का, तुळजापूरला जाताना का, औंढा नागनाथला जाताना का, परळी वैजनाथला जाताना का, नरसिंहवाडीला जाताना झालं का, कोल्हापूरच्या महालक्ष्मी कुठं ट्रॅफिक जाम झालं होतं, कुठं भाविकांची गैरसोय झाली होती. 8-8 तास रस्त्यावर लोक तिष्ठत होते. मग हा रस्ता कशासाठी आणि हे भाविक नेमकं गोव्याला कशासाठी जातात हे मला न सुटणारं गोड आहे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.